रामकृष्ण हरी. टाळी वाजवावी, घुडी उभारावी, वाटते चालावी पंढरीची. खटनट यावे, शुद्ध होणी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. टाळी वाजवावी, घुडी उभारावी, वाटते चालावी पंढरीची. पताकाचे भार त्या ठिकाणी हा जो अभंग आहे मित्रांनो, तो हा जोहार मायबाप जोहार तुमच्या गलीचा आम्ही महार याप्रमाणे हा एक फार थोर संतांचा अभंग आहे. परंतु त्याला लोकांनी जी अंतःकरणापासून भूमिका द्यायला पाहिजे होती दिली नाही. परंतु या अभंगामध्ये महाराज म्हणतायत की टाळी वाजवावी, घुडी उभारावी, वाटते चालावी पंढरीची. आज मित्रांनो काय आहे तर गुढीपाडवा आहे. घुडी उभारावी ही आपली परंपरा आहे. ज्या वेळेला राजे महाराजे वतनदार पाटील, ज्यावेळेला राजे महाराजे स्वाऱ्यांवरती जायचे, शिवाजी महाराज असतील, प्रभू रामचंद्र असतील, कृष्ण भगवान असतील, ज्या वेळेला हे लढाया करण्यासाठी या राज्याहून त्या राज्यावरती लढाया करण्याला जायचे, त्यावेळेला विजय होऊन आल्यानंतर जे विजय ध्वज उभारले जायचे त्यांना गुढी म्हणायचे. गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची. याप्रमाणे गुढिया तोरणे उभारले जायचे आणि त्यावेळेला गुढिया उभारायच्या त्या का स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जायची. या गुढीची परंपरा अशी आहे मित्रांनो की गुढी आपण उभारलीच पाहिजे. आपण त्या कुळामध्ये जन्माला आलो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोत. हिंदू संस्कृती आपण जतन करतोय आणि या संस्कृतीमध्ये, या परंपरेमध्ये, हिंदू शास्त्राप्रमाणे इतर देशामध्ये, इतर राज्यामध्ये हे सण मित्रांनो साजरे केले जात नाहीत. यामध्ये पार लिंबाच्या पानापासून तर पार साखरेच्या पाकामध्ये जी खडी साखरेची जी बनवलेली असते, खडी त्याला म्हणतो, किंवा काही ठिकाणी त्याला गाठी म्हणतात. तर प्रत्येक ठिकाणी तिला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये म्हटलं जाईल. परंतु ही जी घाटी असते ही घाटी वेड्याची असते आणि ती साखरेच्या पाकामध्ये बनवलेली असते. हे सगळं त्यामध्ये जरी वाहत असतील, हे सगळं जरी त्यामध्ये येत असेल, तरी ज्या वेळेला ही परंपरा आपल्याला जतन करायची आहे, आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोत, ही परंपरा दुसऱ्या देशामध्ये कुठंच केली जात नाही. आणि यावरती छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून असतात. यामध्ये ते छोटे मोठे व्यावसायिक नाहीत, तर हा जो सण आलेला आहे, हा सण आलेला आहे भर उन्हाळ्यामध्ये आलेला आहे. आता प्रत्येक झाडाची पालवी गळून गेलेली आहे, नवीन पालवी फुटती, असा हा हंगाम असतो. आणि यामध्ये लिंबाला बहार आलेला असतो. लिंबाला वरती काय आलेले असतात, बोंड आलेले असतात, लिंबाला मोहर आलेला असतो. आणि ज्या वेळेला तुम्ही ते लिंबाची पानं चाखसाल त्यावेळेला शरीराला मोठा फायदा काय आहे तर कडुलिंबाची ह्या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता फार आहे. उष्णतेमुळे आपल्या शरीराची झीज होते. बऱ्याचशांच्या शरीरामध्ये इतर विकार आलेत, काहींना डायबिटीस आला आहे, BP आला किंवा इतर विकार झालेत. तर ज्या वेळेला तुम्ही 4 कडुलिंबाची पानं खाण्यात येतील आणि गोड साखरेबरोबर त्यावेळेला खासाल, त्यावेळेला दोन्हीचाही एक मोठा रस तयार होतो. ब्रह्मरस सेव काढा, याप्रमाणे तेने पिढा बाधेनं, याप्रमाणे ब्रह्मरसाचा जो काढा आहे, जो तुम्ही दोन्ही एकत्र करून खासाल, म्हणजे कडू आणि गोड. ज्या वेळेला बघा तुम्ही एखादी एकदम कडू गोडी खाल्ली किंवा कडू औषध घेतलं तर तुम्हाला बऱ्याच वेळ तोंडामध्ये चव येत नाही, बेचव तोंड होतं. किंवा तुम्ही खूप आजारी आहात त्यावेळेला तुम्हाला जर एखादी डॉक्टरांनी गोळी दिली तर तुम्हाला ती खाल्ल्यानंतर, औषध खाल्ल्यानंतर तोंडामध्ये चव राहत नाही. तशी हे नैसर्गिकरित्या हे जे हिंदू धर्मामध्ये जे सण आलेत, मग दिवाळी असेल, दिवाळी थंडीतच का आली मित्रांनो की त्यावेळेला आपल्या लोकांनी स्निग्ध पदार्थ खावेत. दररोज शेतात काम करता करता थंडीचे दिवस आहेत, स्निग्ध पदार्थ खावेत, गोड पदार्थ खावेत, त्यामुळे त्यांना एनर्जी येईल म्हणून बरोबर थंडीमध्ये दिवाळी आलेली आहे. गुढीपाडवा ह्याच वेळेला काय आला की त्यावेळेला लोकांनी काय करावं, 4 कडुलिंबाची पानं चाखावीत, खावीत आणि खडी साखरेबरोबर खावेत. ज्या वेळेला हा दोन्हीचा ज्या वेळेला रस तयार होईल,
हा रस ज्यावेळेला तुम्ही सेवन करसाल त्यावेळेला तुमच्या शरीरामधले बरेचसे आजार निघून जातील, तुम्ही निरोगी राहाल, या मागचा हा दृष्टिकोन आहे. त्यानंतर काय आहे की ज्या वेळेला पूर्वज ज्या वेळेला विजय स्वाऱ्यामधून यायचे, विजय होऊन यायचे, त्यावेळेला एक आनंद उत्सव, त्यामध्ये फुलांच्या माळा केल्या जातात, काही जण तिला साडी नेसवली जाते, तिला हार घातले जातात, त्यावरती उलटा गाढवा म्हणा, तांब्या म्हणा, फुलपात्र म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी घातल्या जातात. ती जी गडी, ती जी ह्या असेल गुढी, ती सजवली जाते, तिला ती काठी सकाळी उठून स्वच्छ पाण्याने धुतली जाते, तिला नंतर तिची पूजा केली जाते, तिला गंध लावला जातो, तिला गणगोळीने गंध, नंतर हळदी कुंकूची पूजा केली जाते, गोड सुपारी आणि पान वाहिलं जातं. नंतर आणखी काय केलं जातं, कढी साखर नैवेद्य दाखवलं जातं किंवा काय काय ठिकाणी खोबरं आणि गूळ व्हायची परंपरा आहे. ह्या ज्या गुढीपाडव्याच्या परंपरा आहेत ह्या आपण सर्वांनी जतन केल्या पाहिजे. आणखीन काय तर वर्षाचा आपला सगळ्यात पहिला दिवस, आपण ज्या मराठी भूमीमध्ये हिंदू धर्मामध्ये आहोत त्याचा सगळ्यात पहिला दिवस काय आहे तर गुढीपाडवा. आपलं नवीन वर्ष सुरू झालं, आपण हिंदू आहोत, हिंदूंचा सण कुठला असेल, प्रत्येक सण हा प्रत्येक वारा तिथीप्रमाणे येतो. आपण तिथीवरती चालणारी मंडळी आहोत, तारखेवरती चालणारी नाही आहेत. आपण तिथी म्हणजे आपला कुठला आहे तर आपला गुढीपाडवा हा आज आहे 19 मार्च रोजी हा गुढीपाडवा सण या वर्षीचा आपण 26चा साजरा करतो. या दिवशी या मराठी म्हणजे हिंदू धर्माचा पहिला दिवस आज आपण सुरू करतो आणि यामध्ये आयुष्यामधला सगळ्यात जर काही दिनचर्या लोक करतात की मी वर्षभर व्यायाम करन, वर्षभर मी खोटं बोलणार नाही, वर्षभर मी खूप अभ्यास करन, वर्षभर मी जॉब करेन, वर्षभर मी प्रत्येकजण संकल्प करतो मी खोटं बोलणार नाही, असे बरेचसे संकल्प करतात. व्यायाम करन, मी कुठेही मोबाईल पाहणार नाही, मी कुणालाही फसवणार नाही, असे संकल्प असतात. आणि मित्रांनो असे संकल्प करा की ज्यामुळे आम्हाला सर्वांना आपल्याला अभिमान वाटेल की आमचे मित्र संकल्प असे छोटे मोठे संकल्प करू नका. असे संकल्प करा की मी जो काही संकल्प करेन तो एक आदर्श असेल. ज्याप्रमाणे एखाद्या राजाने मोठा संकल्प केलेला असेल, प्रभू रामांनी संकल्प केला, छत्रपतींनी ज्या वेळेला महादेवाच्या वरती ज्या वेळेला आपल्या करंगळी कापली आणि रक्ताचा अभिषेक केला की या स्वराज्य मी घडवल, असा काहीतरी मोठा संकल्प करा की ज्यामुळं आयुष्यभर तुमचं तर नाव तुमच्या या जन्मात निघल, या जन्मात न निघाल तर पुढं जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, ज्याप्रमाणे तुकोबरा आहेत, ज्याप्रमाणे माऊली आहेत, वैष्णव ज्ञानेश्वर महाराज आहेत किंवा जेवढे आत्तापर्यंत संतांची मांडी आली त्यांनी सर्वांनी एक संकल्प केला. आणि छोटे संकल्प तर कोणी करन. ज्या वेळेला दोनागिरी पर्वत उचलायचा होता, बरं पर्जन्यवृष्टी चालली आहे, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, आपल्या सर्व सवंगड्यांना घेतलं आणि एका करंगळीवरती काय केला, पर्वत उतरून दाखवला आणि सर्वांना वाटलं. त्याखाली सगळ्या आपल्या गोकुळातल्या गायी असतील, सगळे भक्तजन असतील, त्या गोकुळातले सगळे रहिवासी असतील, त्या सर्वांना तिथं घेतलं. कुणी काठ्या लावल्यात, कुणी गायी घेऊन बसले, कुणी हात धरलेत, परंतु साक्षात हे कुणी घडवलं तर भगवान श्रीकृष्णांनी घडवलं. श्रीकृष्ण गोकुळीत राहत होते. गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी. ज्या घरी हा बाळकृष्ण राहत होता त्या घरची परंपराच वेगळी आहे. तिथला नंदराजा होता आणि नंदराजाच्या या कुळामध्ये ज्या वेळेला हे घडतंय त्यावेळेच्या ही हकीकत आहे. आणि ज्या वेळेला मित्रांनो आपण या पृथ्वी तलावरती आलोय, हिंदू धर्मामध्ये आलोय, मराठी आपला आद्य भाषा आहे आणि याचा धरीला अभिमान करीला आपुले जतन, तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. हे जे आपलं अंतकरण, हे आपली परंपरा, हे आपण काय करायचंय तर आपले सण असतील, आपले उत्सव असतील, आपल्याला लहानपणापासून जे जे होळी असेल, जे जे सण असतील, गणपती आगमन असेल, दसऱ्याचं आगमन असेल किंवा जे जे सण असतील, दिवाळी असेल, दसरा असेल, दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत हरिजन भेटतीनं.
आंबप जोडिल्या पुण्याची या राशी पारत्या सुखाशी नाही लेखा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली या वाचा रामनामे याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो की टाळी वाजवावी घुडी उभारावी वाट ते चालावी पंढरीची खटनट यावे शुद्ध होणी जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा हा चोखा मेळांचा अभंग एक फार गुणवान आपल्या आयुष्यामध्ये काही नसताना एवढी मोठी देवावरती श्रद्धा प्राप्त करणारा हा आमचा एक वारकरी आमचा सखा एक फार मोठा संत आपल्याला न कळत आपण कुठं आहोत आपण काय करतोय आपण काय केलं पाहिजे हे जर शिकून जात असेल तर जीवनामध्ये दुसरं काही करायची गरज नाही मित्रांनो. तुम्ही फक्त एवढ्या एका जरी ओळीचा अभ्यास केला तर तुम्हाला जीवन काय कळन एका ओवीचा अभ्यास केला तर जीवनामध्ये काय करायचं कळन एका ओवीचा जरी अभ्यास केला तर तुम्हाला न कळत तो कधी देवाजवळ नेऊन सोडल देव तुम्हाला कधी भेटेल हेच कळणार नाही. तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचे मित्र राजेशची माने आवर्जून आज गुढीपाडव्यानिमित्त आज सगळा सण सोहळा सोडूनही या ठिकाणी आलेत. त्यांनाही आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. सर्वांना पुनश्च एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.